महत्वाची बातमी आपण पाहूयात। अमरावतीच्या मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। टिटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ही संपूर्ण घटना आहे। 30 ते 40 आदिवासी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे। तर विद्यार्थ्यांवर आता धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले। रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। तर अमरावतीच्या टिटंबा येथील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। रात्रीच्या जेवणातून या विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। सुरेंद्र आकोडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत त्या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। सुरेंद्र, नक्की शुभम, खरं तर अमरावती जिल्ह्यातील मेळघाट मधील टिटंबा आदिवासी आश्रम शाळेतील ही घटना आहे। रात्रीचं ते जेवण विद्यार्थ्यांनी केलं होतं आणि त्या जेवणातून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती जी आहे ते पुढे येत आहे। जवळपास यामध्ये 70 विद्यार्थी आहेत। सर्व आश्रम शाळेतील हे सगळे विद्यार्थी आहेत आणि 18 वर्षाखालील हे सगळे विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांना जे जेवण दिलं होतं ते कंत्राटदाराकडून दिलं जातं। खाजगी कंत्राट या आश्रम शाळेत आदिवासी विभागाकडून दिला जातो आणि त्या जेवणातून ही विषबाधा झाल्याची माहिती जी आहे ते पुढे आलेली आहे आणि संपूर्ण विद्यार्थ्यांना आता अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याच्या या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं आणि त्यांचे उपचार जे आहे या ठिकाणी सुरू आहेत। आता चौकशी या ठिकाणी सुरू आहे। नेमकं विषबाधा झाल्यामागचं कारण काय, हे खाजगी कंत्राट कोणाला देण्यात आलं होतं, नेमकं काय कारण, हे सगळी माहिती जी आहे ते आदिवासी विभागाकडून मिळवली जाते आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई देखील यात करण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शुभम, अगदी सुरेंद्र, अत्यंत महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।